नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, मागच्या 2-3 वर्षाखाली माझा असं एक नेचर होतं ना, मला एखादा जरी व्यक्ती बोलला तरी मला खूप फरक पडायचा, किंवा सोशल मीडियावरून एखाद्या व्यक्तीनं जरी मला अनफॉलो केलं तर मला खूप वाईट वाटायचं, किंवा एखादा व्यक्ती जरा थोडीशी काही कमेंट करून गेला किंवा काही जरी थोडंसं बोलला तरी मी त्या गोष्टीचा खूप विचार करायचो आणि दुःखी राहायचो. पण रिसेंटली माझा असा नेचर झाला ना, एखादा व्यक्ती मला काय बोलला तरी मला काही फरक नाही पडत, किंवा कोणी मला सोडून गेलं, मला अनफॉलो केलं, किंवा एखादा मत मांडलं माझ्याबद्दल तरी मला फरक नाही पडत जास्त. पण हे मला ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी बरेच वर्ष लागले. अगोदर मला एखादा व्यक्ती जरी थोडासा बोलला तरी मी त्या गोष्टींचा खूप विचार करायचो आणि स्वतःला खूप चांगलं आहे असं प्रूव्ह करण्याची माझी तडफड असायची. पण आज ते अजिबात नाही आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, जो पण व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट बोलत असतो तो त्याच्या अनुषंगाने बोललेला असतो, त्याच्या अपब्रिंगिंगनुसार, त्याच्या मान्यतेनुसार, त्याच्या अभ्यासानुसार. मग त्याचं जे बोलणं आहे ते 100% खरंच आहे आणि तेच परिपूर्ण आहे असं कधी नसतं. मी अशी भरपूर लोक बघितली माझ्या आयुष्यात की जे भरपूर लोक असं उच्च पदावर आहेत, त्यांच्याकडं भरपूर काही आहे पण त्यांची तेवढी समज नाही आहे किंवा त्यांच्याकडे तेवढा अनुभव नाही आहे. ते जे बोलतात ते त्यांच्या माइंडसेटनुसार किंवा त्यांच्या ज्या डोक्यात काही गोष्टी बसलेल्या आहेत त्यानुसारच ते बोलत आहेत. पण आता सध्या ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो, हर्ट करण्याचा प्रयत्न करतो ना, मी तेवढ्यापुरतं तेवढी गोष्ट ऐकून घेतो. जर मला वाटलं की योग्य आहे तर ते ॲक्सेप्ट करतो, नसेल तर मग सोडून देतो. पण एखाद्या व्यक्तीमुळं आता मला त्रास होते अशी गोष्ट खूप क्वचित होते, म्हणजे होतच नाही मोस्टली. आणि हे समजायला वेळ जात असतो की लगेच होत नाही वन नाईटमध्ये की हां हे लगेच होणार. कारण ज्यावेळेस आपल्याला तसे अनुभव येतात, आपण त्या अनुभवांना बारकाईने बघतो आणि त्यातून अभ्यास करतो, त्यावेळेस आपण शिकत असतो. म्हणजे ज्या लोकांना काही नॉलेज नसतं, त्या क्षेत्रातील लोक एक्सपर्ट नसतात, उगा आपलं उठतात आणि काही बोलतात आणि आपण त्या गोष्टी मनावर घेतो आणि आपला जो रस्ता चालू असतो ना तो सोडून देतो, किंवा बरेच ऑब्स्टॅकल आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात अशा बोलण्यामुळं. इनफॅक्ट 4 लोक काय म्हणतील त्याची भीती आपल्याला सतत असते आणि त्या लोकांची आपण सतत काळजी करत असतो की ह्यानं मला असं नाही म्हणलं पाहिजे, त्यानं मला तसं नाही म्हणलं पाहिजे. आणि आपण त्या 4 लोकांना खुश करण्यासाठी ना आपल्या आयुष्याचा आनंद, आपली स्वप्न, आपल्या आवडीनिवडी सगळ्या बाजूला करतो आणि त्यांना जपण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आनंद नाही राहत. आपल्याला ते लोक खूप कौतुक करतात, आपलं रिस्पेक्ट करतात, पण जगू नयेत देत. आणि असं भरपूर लोकांसोबत होत असतं. म्हणजे जो व्यक्ती फ्री आहे, जो त्या नियमामध्ये बसत नाही ना, त्याला लोक स्वीकारत नाहीत, त्याचा दुस्वास करतात, त्याला टॉर्चर करतात, त्याला काहीही बोलतात. मग व्यक्तीला ते नको असतं म्हणून व्यक्ती त्या लोकांचं ऐकतो, त्यांच्या प्रवाहामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. मोस्टली ह्या गोष्टी गावांकडे किंवा छोट्या शहरांमध्ये भरपूर होतात. पण ज्या मेगा सिटीज आहेत किंवा मोठ्या शहर आहेत तिथे लोकांना वेळ नसतो तुमच्याकडे बघण्यासाठी. तिथले लोक एक खुश असतात, स्वतःच्या इंडिपेंडंट रस्त्यावरती चालतात, जे मनाला वाटतं ते करतात. पण रुरल एरियामध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीला बघणारे, बोलणारे, जज करणारे भरपूर लोक असतात आणि लोक सहज बोलून जातात आणि व्यक्ती विचार करायला लागतो त्या गोष्टींचा. आणि विचार एवढा करायला लागतो की तोने जो मार्ग पकडलेला असतो तो सोडून देतो त्या गोष्टी. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना कधीही कुठल्या व्यक्तीला जास्त सिरियसली नाही घ्यायचं. जर तो एखादी गोष्ट बोलत असेल, त्याच्या बोलण्यामध्ये व्हॅलिड पॉईंट असेल तर आपण समजून घ्यायचं. पण जर एखादा निगेटिव्हली आपल्याला कमेंट करत असेल किंवा अनफॉलो करून जात असेल किंवा काहीही असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आवडत नसू, तर त्याचा जास्त विचार नाही करायचा. कारण प्रत्येकाची नजर वेगळी आहे, प्रत्येकाच्या मान्यता वेगळ्या आहेत, प्रत्येकाची परसेप्शन वेगळी आहेत आणि तो त्या साच्यातून आपल्याला बघत असतो. मग ते बरोबरच असायला पाहिजे असं कधी गृहीत नाही धरायचं, मग तो व्यक्ती कोणीही असू द्या. जर आपल्याला माहीत असेल की आपण योग्य करतोय, बरोबर रस्त्यावरती चालतोय, तर जास्त फरक नाही पडला पाहिजे आपल्याला ह्या गोष्टींचा. नाहीतर आपण त्या लोकांना खुश करायला बसलो किंवा त्यांना उत्तर द्यायला लागलो किंवा त्यांनी चांगलं म्हणावं असं जर जगायला लागलो ना, तर मग आपण आपल्या मूळ अस्तित्वापासून दूर व्हायला लागतो. आणि असं कधीच नाही करायचं आयुष्यामध्ये. कोणीही बेटर नाही आहे तुमच्यापेक्षा. त्यामुळे एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला एखादं त्याचं मत मांडतो, आपल्याला दुःखी करण्याचा प्रयत्न करतो ना, दुःखी नाही व्हायचं. समजून जायचं की तो त्याच्या अर्धवट ज्ञानातून किंवा त्याच्या मान्यतातून, त्याच्या समजेतून तो बोलतोय. तो म्हणजे काय संपूर्ण विश्व नाही आहे किंवा तो म्हणजे परफेक्शनाचा पुतळा नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण असा विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याला जास्त फरक नाही पडत.
म्हणजे माझ्यासोबत अशा बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या की मी जर एखादी पोस्ट केली तर माझे 2-3 फॉलोअर्स लगेच उडायचे. एखादा व्हिडिओ अपलोड केला की 2-3 फॉलोअर जायचे. मग इनिशियली मला पहिल्यांदा वाईट वाटायचं, मी कुठं चुकतोय का, लोक मला का सोडून जातात. एक जरी व्यक्ती आपला कमी झाला तरी आपल्याला वाईट वाटतं की मी कोणाला डिसअपॉइंट तर केलं नाही ना वगैरे वगैरे. पण आता असं मला काहीच वाटत नाही. ज्याला थांबायचं त्यांनी थांबा, ज्याला जायचं त्यांनी जावा. सगळ्यांसाठी तो रस्ता मोकळा आहे. पण त्या गोष्टींमुळे मला काय फरक पडत नाही आता. मी आनंदाने त्या गोष्टीकडे बघत असतो. ज्याला कळतंय, ज्याला थांबू वाटतंय ते थांबतंय, ज्याला नाही थांबू वाटत तो निघून जाते. जगामध्ये काय मी एकटाच व्यक्ती असा नाही आहे की माझ्याच मागं सगळ्यांनी आलं पाहिजे, मलाच फॉलो केलं पाहिजे. जसं तुमचं मन तुम्हाला घेऊन जाईल तिकडे तुम्ही जावा, त्या लोकांना फॉलो करा, त्यांच्यासोबत राहावा, आनंद घ्या आयुष्याचा. पण त्या गोष्टीमुळे मला नाही फरक पडला पाहिजे, ह्या गोष्टीची मी मात्र काळजी घेतो. अगोदर मला वाईट वाटायचं, ह्या गोष्टींचा फरक पडायचा, पण हल्ली आय एम ओके. पण ह्या गोष्टी ज्यावेळेस आपली समज डेव्हलप व्हायला लागते, आपण बारकाईने अभ्यास करायला लागतो, त्यावेळेस डेव्हलप होत असतात. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना जर तुम्हाला एखादा व्यक्ती बोलत असेल, काही निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, जास्त मनावर नाही घ्यायचं. भरपूर लोक आहेत, भरपूर टेन्शनमध्ये असतात, सतत दुसऱ्याबद्दल मनात विचार चालू असतात. त्यानं मला असं म्हणलं, त्यानं मला तसं केलं, त्यानं मला असं केलं. पण हे आपल्याला सोडता आलं पाहिजे. म्हणला तरी म्हणला, ठीक आहे, जास्त मनावर नाही घ्यायचं. जर त्याला कळत असतं तर त्यानं म्हणलाच नसतं, आपल्याला समजून घेतलं असतं आणि मग बोलला असतं. पण त्यानं नाही समजून घेतलं म्हणून त्यानं आपल्यावर कमेंट केली. त्याच्यामुळे ना अशा गोष्टींचं जास्त मनावर घेऊ नका. आणि तुम्हाला जे आयुष्य जगू वाटतंय, तुम्हाला जे करू वाटतंय, किंवा तुमचं जे नेचर आहे त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल तुमचं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.